नुकताच प्रसिद्ध झालेल्या स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनलेले आहे? तर योग्य उत्तर असणार आहे केरळ. दोन दिवसीय आदिवासी केंद्रीय कार्यक्रम इत्यादी व्याख्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे? तर योग्य उत्तर असणार आहे अर्जुन मुंडा. बँक ऑफ बरोडाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारत महागाई दरात किती टक्के आहे? 5.6%. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? योग्य उत्तर असणार आहे कोणतं राज्य आहे? राजस्थान. नुकताच जाहीर झालेला LEADS रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? कोणतं राज्य आहे? तामिळनाडू. अलीकडेच प्रतिष्ठित FIH पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे सविता पुनिया. प्रसिद्ध झालेल्या स्किल रिपोर्ट 2024 नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनलेले आहे? योग्य उत्तर असणार आहे केरळ. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 3ऱ्या क्रमांकावर. भारतात महागाई दर किती टक्के आहे? 5.6%. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? योग्य उत्तर असणार आहे राजस्थान. किती आहे? 146 कारागृहाची संख्या आहे. (2023) या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारत. युनेस्कोने नुकताच रामबान गेट आणि रामपाट यांना कुठे पुरस्कार दिलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे अमृतसर. जाहीर झालेल्या LEADS रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू. अलीकडेच प्रतिष्ठित FIH पुरस्कार कोणी जिंकलेला
आहे? योग्य उत्तर असणार आहे सविता पुनियात.